नागपुर से एक बेहद चिंताजनक खबर सामने आई है, जहां साइबर अपराधी अब कॉलेज के छात्रों को अपना नया निशाना बना रहे हैं। ये अपराधी छात्रों को पैसों का लालच देकर उनसे बैंक खाता किराए पर ले रहे, जिनका इस्तेमाल बाद में अवैध गतिविधियों को अंजाम देने के लिए किया जा रहा। इस प्रकरण में नागपुर साइबर पुलिस ने 2 आरोपियों को गिरफ्तार भी किया। हाल ही में नागपुर साइबर पुलिस ने ऐसे ही एक बड़े रैकेट का खुलासा किया, जिसमें 2 छात्रों को गिरफ्तार किया गया। गिरफ्तार किए गए छात्रों की पहचान अविनाश ताकसांडे और अंश टेम्भेकर के रूप में हुई। आपको बता दें कि अविनाश BCA का छात्र है, जबकि अंश होटल मैनेजमेंट की पढ़ाई कर रहा। शुरुआती जांच में पता चला है कि ये दोनों छात्र गुजरात के साइबर अपराधियों के जाल में फंस गए थे। इस गिरोह ने उन्हें प्रति बैंक खाता 10,000 रुपये देने का लालच दिया। इसी लालच में आकर अविनाश ने अपने ही एक रिश्तेदार का बैंक खाता खुलवाकर अपराधियों को सौंप दिया था। लेकिन जब वह बैंक खाता फ्रीज हो गया तो अविनाश के रिश्तेदार ने इसकी शिकायत साइबर पुलिस से की। शिकायत मिलते ही पुलिस ने गहन जांच शुरू की और देखते ही देखते इस पूरे रैकेट का पर्दाफाश हो गया, जिसके बाद दोनों आरोपी छात्रों को गिरफ्तार कर लिया गया। सायबर पोलीस स्टेशनमध्ये स्नेहल साखरे या नावाचा इसमाने तक्रार दिली होती। त्याचा पुतण्या जो आरोपी आहे आदित्य ताकसांडे याला त्याने त्याचं बँक अकाउंट त्याचे स्कॉलरशिपचे पैसे येणार होते असे कारण सांगून फिर्यादीचे बँक अकाउंट घेतले आणि ते पुढे आरोपी नंबर 2 अंश टेम्भेकर यास देऊन सदरच्या अकाउंटवर जवळजवळ 48 लाख रुपये फ्रॉडची रक्कम त्यांनी त्या अकाउंटवर घेऊन ती परस्पर दुसऱ्या अकाउंटवर पाठवली। त्यानंतर ते अकाउंट ब्लॉक झालं असं फिर्यादीला समजल्यानंतर तक्रारदाराला साखरेला तो पोलीस स्टेशनला आला। सदरबाबत तक्रार घेऊन तपास केला असता यातील जे आदित्य ताकसांडे आणि अंश टेम्भेकर हे दोघंजण नागपूरमधील बरेच कॉलेजचे युवक असो किंवा दुसरे लोक असो ज्यांना पैशाची गरज आहे त्यांचं अकाउंट ओपन करून ते भाड्याने घेऊन ते गुजरात आणि राजस्थान या ठिकाणी सायबर फ्रॉड जे करणारे आहेत त्यांना डायरेक्ट पाठवतात। त्यामध्ये पूर्णपणे त्याचं बँकेचं किट असतं, ATM असतं, मोबाईल नंबर असतो आणि इतर पासबुक वगैरे हे सर्व गोष्टी असतात, चेक। आणि त्याबाबत आम्ही त्या दोघांना अटक केलं आहे। सदरबाबत माननीय पोलीस आयुक्त सो आणि माननीय आमचे DCP साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली तपास चालू असून सदर आरोपींना पोलीस कस्टडीमध्ये घेऊन त्यांनी आणखी किती यापूर्वी अकाउंट्स असे नागपूरमधील गुजरात आणि राजस्थान किंवा इतर राज्यामध्ये फ्रॉड करण्यासाठी पाठवले, त्यावर किती रक्कम घेऊन ट्रान्झॅक्शन ब्लॉक झालेत, किती रकमेचं ट्रान्झॅक्शन आहे किंवा नागपूरमधील कुणाकुणाची ट्रान्झॅक्शन आहेत याबाबत तपास करण्याचा असल्याने त्यांना पोलीस कस्टडी घेऊन पुढील तपास आम्ही करत आहोत सायबर पोलीस टीम। यामध्ये माननीय पोलीस आयुक्त सो यांच्या मार्गदर्शनाखाली माननीय DCP सो आमचे मतन साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सदर आरोपींना आता 3 दिवसाचा पोलीस कस्टडी रिमांड मिळालेला आहे। त्यामध्ये त्यांनी किती अकाउंट यापूर्वी फ्रॉड लोकांना फ्रॉडस्टरला पाठवले, त्यावर किती रकमेचा अपहार झाला आणि ते कुणाकुणाला रक्कम गेली, कुणाची रक्कम होती याबाबतचा पूर्ण तपास करणार आहोत। माझ्या लोकांना नागपूरमधील आव्हान आहे की असे कोणतेही अकाउंट खरेदी विक्रीच्या व्यवहाराला बळी पडू नका किंवा आपले अकाउंट कोणालाही शेअर करू नका। उद्या तुमच्यावर त्याबाबत कायदेशीर कारवाई होऊन अकाउंट धारकाच्यावर तुम्ही सुद्धा कायद्याच्या कचाट्यात याल आणि तुमच्यावर कायदेशीर कारवाई होईल। ब्यूरो रिपोर्ट महान्यूज 7 नागपुर। नागपुर ही नहीं तो विदर्भ के लोगों के स्वास्थ्य को बनाए रखने की जिम्मेदारी अब रिलायबल मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल की। बेस्ट क्वालिटी हेल्थ केयर। जी हाँ, अब हम रहेंगे आपकी सेवा में 24/7 तत्पर। ऑर्थोपेडिक, जॉइंट रिप्लेसमेंट, ICU थिएटर, मैटरनिटी सर्जरी, पैथोलॉजी, मॉड्यूलर ऑपरेशन, फार्मेसी और लैप्रोस्कोपी सर्जरी आदि सभी आधुनिक सुविधाओं से पूर्ण। वी आर ऑलवेज फॉर योर हेल्थ केयर। हमारा पता रिलायबल मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल, वाठोड़ा स्क्वेयर, नियर नायरा पेट्रोल पंप, रिंग रोड, नागपुर।